आशिया चषकात भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार, थोड्याच वेळात सामन्याला होणार सुरुवात। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाचा विरोध, राज्यभरात माझं कुंकू माझा देश आंदोलन। टीम इंडियाला पाक सोबत मॅच खेळायची नाहीये, मग जय शाह क्रिकेटपटूंवर दबाव का टाकत आहेत, राऊतांचा आरोप। भारत पाकिस्तान सामन्याला काँग्रेसचाही विरोध, शहीदांच्या रक्ताची किंमत सरकारला नाहीये, माजी मंत्री यशोमती ठाकूरांचा सरकारला टोला। भारत पाकिस्तान सामना व्हायला नको, आसावरी जगदाळेची भारत पाकिस्तान मॅचवर प्रतिक्रिया, पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळेंची झाली होती हत्या। भारतीय क्रिकेटपटूंच्या तोंडाला काळं फासणार, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं वादग्रस्त विधान। आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यानं ओबीसी नेते झाले आक्रमक, पोलिसांना पुढे करून दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारवर आरोप। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका, मराठा ओबीसी मुद्दा पेटण्याचं काम सुरू, आव्हाडांचा आरोप। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या, भिवंडी ते नवी मुंबईपर्यंत कार रॅलीचं आयोजन, खासदार सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात निघाली कार रॅली। कल्याणमधील तहसीलदार अमित पुरींची मुजोरी, तहसीलदारांकडून आदिवासींना वाईट वागणूक, धक्काबुक्की, अमित पुरींच्या मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल। हत्या प्रकरणातील आरोपीचा जिल्हा रुग्णालयात शाही पाहुणचार, अहिल्यानगरमधील धक्कादायक प्रकार, गणेश हुच्चे रुग्णालयामध्ये मौज मजा करत असल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल। नवी मुंबईमध्ये हुल्लडबाज तरुणांचा जीवघेणे स्टंट, धावत्या कारमध्ये खिडकीवर बसून स्टंटबाजी, बेलापूरमधील व्हिडिओ व्हायरल। आशिया चषकात भारत पाकिस्तान एकमेकांना भिडणार, पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत पाकिस्तान क्रिकेट सामना, क्रिकेटप्रेमींपासून विरोधकांसह अनेकांचा सामन्याला तीव्र विरोध, तर काही ठिकाणी होम हवन। तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन पासच्या रकमेमध्ये कमालीची वाढ, नवरात्रीमध्ये 200 रुपयांचा दर्शन पास आता मिळणार 300 रुपयांना, तर 500 रुपयांचा पास आता 1000 रुपयांना विकत घ्यावा लागणार। भीषण पूरस्थितीमुळे पंजाबमधील जनजीवन कमालीचं विस्कळीत, येवल्यातही मुस्लिम बांधवांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात, जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्या येवल्यातून पंजाबसाठी रवाना। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, पैठणमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी, शेताचंही मोठ्या प्रमाणात नुकसान, पिकं भुईसपाट। हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस, वसमत तालुक्यामध्ये अनेक गावांना पावसानं झोडपलं, शेताला तळ्याचं स्वरूप, शेतात 4 फूट खोल पाणी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस, पावसामुळे नांदुरा रेल्वे स्थानकाला गळती, कोट्यवधींच्या डागडुजीनंतर सुद्धा रेल्वे स्थानकाची दैना। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले गेले, 1,15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, तर गोदावरी नदीला पूर, नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा।